ज्येष्ठ नेते अनिल परब आपल्यासोबत आहेत। सर, 16-17 दिवस अधिवेशन चाललं, अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं। खरं तर मोठ्या प्रमाणात त्यांना मतं मिळाल्यानंतर अनेक अपेक्षा होत्या, सर्वसामान्यांच्या अपेक्षा ह्या अधिवेशनातून पूर्ण झाल्यात का? तुम्हाला काय वाटतं? हे अधिवेशन सरकारचं अपयश आहे। अर्थसंकल्पामध्ये लोकांना अपेक्षा असते की जमा खर्च मांडण्याची, की सरकारकडे किती पैसे जमा होणार आहेत, सरकार किती पैसे खर्च करणार आहे ते कशावर करणार आहे, आणि हे पैसे खर्च केल्यामुळे सर्वसाधारण लोकांच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे, हे खरं अधिवेशनाचा गाभा असतो। परंतु हे अधिवेशन अफजल खानाची औरंगजेबाची कबर, दिशा सॅलियन, कोरटकर, सोलापूरकर, अबू आझमी या सगळ्या गोष्टींच्या चर्चेवरच निघून गेलं। त्याचं कारण असं आहे, महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा मग शेतकऱ्यांचं कर्जमुक्ती असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, शेतकरी आत्महत्या असतील किंवा बाकीचे जे सगळे विषय आहेत, ह्या सगळ्या विषयांना बगल देण्याचं काम हे अधिवेशनामध्ये केलं गेलं। आणि त्यामुळे मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये सरकार जे सर्वसामान्य लोकांसाठी जे काही घोषणा करायच्या असतात, सर्वसामान्य लोकांसाठी जे काही निर्णय जाहीर करायचे असतात, ते करू शकलं नाही, कारण सरकार आर्थिक अडचणीत सापडलेलं आहे। आणि म्हणून अधिवेशनावरचं लक्ष दूर व्हावं, लोकांचं लक्ष अधिवेशनापासून दूर जावं, म्हणून असे सगळे वायफळ मुद्दे घेऊन हे अधिवेशन सरकारने काढून घेतलं। एकनाथ शिंदे असतील किंवा नितेश राणे असतील यांनी तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केले, त्यांना तुम्ही उत्तर देताना पाहायला मिळालं, परंतु वेगळे अनिल परब कुठेतरी सभागृहात होते, कारण नितेश राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्यावरती मोठ्या प्रमाणात तुम्ही टीका केली। नाही बघा, मी शिवसैनिक आहे, मी पण कोणाच्या वाटेला जात नाही, पण मी माझ्या पक्षाचा प्रामाणिक शिवसैनिक आहे। माझ्या पक्षावरती हल्ला होत असताना मी गपचूप बसून बघणं हे माझ्या मनाला पटत नाही। हे काय माझं आजचं नाही आहे, मी देखील गेले कित्येक वर्ष आमदार आहे आणि माझ्या पक्षासाठी लढणं माझं काम आहे। माझं काय वैयक्तिक कोणाशी काय वाद नसतो, पण माझ्या पक्षावरती जर कोण टीका करत असेल, माझ्या पक्षप्रमुखावर कोण टीका करत असेल, तर एक शिवसैनिक म्हणून माझं हे काम आहे की माझ्या पक्षासाठी लढणं हे माझं काम आहे आणि ते मी केलेलं आहे। आदित्य ठाकरेंचा राजीनामा घ्यावा दिशा सॅलियन प्रकरणामध्ये अशी देखील आज शेवटच्या दिवशी देखील मागणी करण्यात आली। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा होऊ शकतो, तर आदित्य ठाकरेंचा का नाही होऊ शकत, असा विरोधकांनी हा सवाल उपस्थित। साधा प्रश्न आहे, आदित्य ठाकरेंचा विषय गेले 5 वर्ष चालू आहे, याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रकरण आहे, कोर्टाचा निर्णय जो काही येईल तो आम्ही मान्य करू असं आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे। हा प्रश्न फक्त गेल्या 2 अधिवेशनात आला नव्हता, याच्या अगोदर सगळी अधिवेशनं जी झाली त्या अधिवेशनात हा प्रश्न होता आणि शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही। लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आहे, जे मी वारंवार सांगतो, हे लोकांचं लक्ष भरकटण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती ओबेर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।